नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हे सुंदर ब्रेसलेट बनवणार आहोत। बघा, तुम्ही बघू शकता, हे दुकानातून आणल्यासारखं रेडीमेड वाटतंय। दिसायला खूप सुंदर आणि नाजूक आहे। हे बघा, हे तुम्ही कोणाला बर्थडे गिफ्ट म्हणून किंवा कुमारिका पूजनच्या वेळेला मुलींना गिफ्ट म्हणून देऊ शकता। दिसायला थोडं कठीण वाटलं तरी बनवायला खूप सोपं आहे। तर चला बघूया आपण या ब्रेसलेटसाठी काय काय साहित्य लागतं। सगळ्यात पहिले सुई दोरा, कात्री, पक्कड, हा क्लच हुक आहे। हे बघा, असा क्लच हुक आहे हा। जर का तुमच्याकडे हा हुक नसेल तर तुम्ही तो एस हुक वापरू शकता। 2 जंप रिंग, ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचे असतील तरी चालतील। 8 नंबरचे पांढरे मणी, हे 8 नंबरचे मणी आहेत आणि 8 लागणार आहेत आपल्याला। तुम्हाला साईज जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता। ॲडजस्ट करण्यासाठी हे लावू शकता, साखळी लावू शकता। माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती म्हणून मी बरोबर मापात केलं आहे ते। आणि हे 3 नंबरचे सोनेरी मणी, ह्याच्याऐवजी तुम्ही सीड बीड्ससुद्धा वापरू शकता। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये 4 सोनेरी मणी घालून घ्यायचे। हे बघा, मी आधीच घालून घेतलेत 4 सोनेरी मणी। आता नेहमीचा आपण जो चौकोन करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे। एक चौकोन आपल्याला करून घ्यायचं आहे। फक्त मणी हे आडवे करायचे नाहीत। ही जी आपण गाठ मारली आहे ते मणी उभेच धरून या पहिल्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे ते आडवे होत नाहीत, उभे राहतात। थोडासा तो दोरा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। कमी जास्त झाल्यावर ते थोडं होतं तसं, नंतर होईल बरोबर। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे 4 मणी घालून घ्यायचे। हे 4 मणी घालून झाले की एक 8 नंबरचा पांढरा मणी, नंतर 3 सोनेरी, 3 नंबरचे 3 सोनेरी मणी, 1 2 3। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे ओवून घ्यायचे। सगळेच्या सगळे मणी आधी आपण ओवून घेणार आहोत। फक्त ओवायचे, काहीच करायचं नाही आहे, कुठे विणायचं नाही आहे, काही नाही आहे, नुसते ओवायचे। एक पांढरा 3 सोनेरी, एक पांढरा 3 सोनेरी, या पद्धतीने ओवून घ्या। अशा पद्धतीने आपण सगळे मणी ओवून घेऊया। हे बघा, हे आपले सगळे मणी ओवून झालेत। एक पांढरा 3 सोनेरी, एक पांढरा 3 सोनेरी, अशा पद्धतीने मी 8 नंबरचे 8ही पांढरे मोती ओवून घेतलेत आणि हे 3 नंबरचे सोनेरी। आता शेवटचा पांढरा ओवल्याच्या नंतर आपल्याला 4 सोनेरी मणी ओवायचे। 1 2 3 4। हे 4 सोनेरी मणी, 4 सोनेरी मणी ओवले की जसं आपण सुरुवातीला केलेलं त्या पद्धतीने चौकोन करायचं आहे। म्हणजे काय करायचं, आता इथे हा जो पहिला सोनेरी मणी आहे त्याच्यातून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे। थोडंसं घट्ट पकडा आधीच, म्हणजे मग ती ते ब्रेसलेट लूज नाही पडणार। हे बघा, अशा पद्धतीने हे 4 ओवून घेतले, म्हणजे जसा आपण इथे पहिल्यांदा चौकोन केला तसाच चौकोन इथेही तयार झाला आहे। आता काय करायचं, आपण या पांढऱ्या मण्यातून आणि त्याच्या खालच्या एका सोनेरी मण्यातून बाहेर यायचं।
पांढरा आणि सोनेरी. आता इथे एक सोनेरी मणी दोऱ्यामध्ये घ्यायचा आहे, एक. आणि या सोनेरी मण्यातून धागा बाहेर ओढून घ्यायचा आहे. आता म्हणजे आपल्याला सगळीकडे ते तसेच चौकोन करत जायचे. आधी ते चौकोन न करण्याचं कारण म्हणजे ते बरोबर राहत नाहीत आणि नंतर जे आपल्याला हे बाजूचं जे डिझाईन करायचं आहे त्याच्यामध्ये मग ते मणी व्यवस्थित ओवता येत नाहीत. म्हणून हे अशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही पाहिजे तर आधी चौकोन करून बघू शकता, पण ते बरोबर नाही होत. आता परत एकदा आपल्याला या पांढऱ्या मण्यातून खाली जायचं आहे. हे सुरुवातीला वाटतं की हे वाकडा बसलाय मणी, पण ते जेव्हा आपण बाजूचं डिझाईन करतो तेव्हा ते ॲडजस्ट होऊन जातं. पांढरा आणि त्याच्या खालच्या सोनेरी मण्यातून मी बाहेर आली. दरवेळेला ओढून घ्यायचा दोरा. परत धाग्यामध्ये एक सोनेरी मणी ओवायचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेच पोचतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता सगळीकडे हे सोनेरी मणी लावून घ्यायचे. तुम्हाला जर एकदम पांढऱ्या आणि सोनेरीतनं खाली येता येत नसेल तर एक एक मण्यातून खाली या. हे बघा, परत एक सोनेरी मणी धाग्यात घेतला. आपण ऑलरेडी या पांढऱ्याच्या खाली जो सोनेरी मणी त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. एक सोनेरी मणी धाग्यात आहे. आता या सोनेरी मण्यातून आणि त्याच्या खालचा हा पांढरा आणि हा सोनेरी अशा मण्यातून बाहेर यायचं आहे. तुम्हाला एकदम नसेल जमत तर तुम्ही एक एक मण्यातून बाहेर या, सावकाश करा, म्हणजे मग त्याचा शेप बिघडणार नाही. दोरा कुठे फिरला गेला नाही आहे ना, अडकला नाही आहे ना, हे फक्त बघत राहा. तर आता असेच आपण हे राहिलेले पण करून घेऊयात. हे बघा, आता मी सगळ्या ह्याला असे 4-4 मणी लावून घेतले. 4-4 म्हणजे ते 3 होते, त्याचा 1 लावून 4 झाले. ते मणी लावून घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, जे सुरुवातीला जे चौकोन केलेला होता त्याच्या टोकाच्या मण्यात सुई घेऊन यायची. इथे आता आपण धाग्यामध्ये 4 मणी घेणार आहोत. धाग्यामध्ये 4 मणी घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आणि आपण नेहमी जसं करतो त्या पद्धतीने हे असं करायचं आहे. म्हणजे इथे एक पंचकोन तयार होणार आहे. ती रिंग अडकवण्यासाठी आपल्याला पंचकोन करून घ्यायचं. हे बघा, पंचकोन तयार झाला. आता आपल्याला परत एकदा या कोपऱ्यातल्या सोनेरी मण्यामध्ये यायचं आहे. या कोपऱ्यातल्या सोनेरी मण्यामध्ये आपण आलोय. आता आपल्याला धाग्यामध्ये 5 मणी ओवून घ्यायचे. आता इथे तुम्ही हे जे असे जॉईंट मणी असतात तेही वापरू शकता. तेही मणी वापरले जातात आणि तसा काही फरक जाणवत नाही. मग 5 मणी घ्यायचे. 3 आणि हे 2 5. आता हे 5 मणी घेतले की हे बघा, ह्या मण्याच्या बरोबर खालचा हा कोपऱ्यातला जो मणी आहे त्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. अशा पद्धतीने व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे. या साईडचं ओढलं गेल्याच्या नंतर ते डिझाईन बरोबर होईल. हे बघा, हे जे साईडचे जे मणी आहेत
हे साईडचं जे डिझाईन आहे ते आता आपण सुरू केलं आहे. प्रत्येक वेळेला आता तेच करायचं. धाग्यामध्ये 5 मणी घ्यायचे. 2 3 5 धाग्यामध्ये 5 मणी घेतले. आता हा जो मणी आहे त्याच्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. बघा, हे नाही ब्रेसलेट सोपं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आता परत एकदा 5 मणी, 2 3 आणि 2 5. जर तुम्ही इथे मोठ्या साईजचा मणी वापरला तर कदाचित तुम्हाला 5 पेक्षा जास्त मणी लागू शकतील, पण 8 नंबरचा साईज बरोबर होतो ह्या मोत्याचा. ह्याच्यापेक्षा लहान साईज वापरू नका, ते खूपच लहान होईल आणि ते बरोबर नाही दिसणार. आत्ता हे वाटतंय की एका साईडनी वर होतं आहे, पण नाही, ते दुसऱ्या साईडने केल्यावर बरोबर होईल. आणि हातात घातल्यावर तर ते व्यवस्थित हाताला गोल बसतं, त्यामुळे तसं काहीच जाणवत नाही. बघा, परत एकदा धाग्यामध्ये 5 मणी घेतले. हे या मण्याच्या ह्या कोपऱ्यातल्या मण्यातून सुई बाहेर काढून ओवून घेतली. थोडक्यात आपल्याला या मण्याच्या भोवती हे डिझाईन असं करत जायचं आहे. आता हे खालचे राहिलेले मीही करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे बघा, मी सगळे लाईन्स पूर्ण करून घेतल्यात. आता आपण काय करायचं आहे, जसं इथे हा पंचकोन आपण केला आहे त्याच पद्धतीने इथेही पंचकोन करायचं आहे. त्यासाठी या कोपऱ्यातल्या सोनेरी मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता धाग्यामध्ये 4 मणी ओवायचे. ऑलरेडी एक आहे आणि 4 असे करून 5, म्हणून तो पंचकोन तयार होतो. 1 2 3 4. हे बघा, धाग्यामध्ये 4 सोनेरी मणी ओवून घेतले. आता इथे हा आपला नेहमीसारखा एक पंचकोन तयार करून घेऊया. आता जसं आपण ह्या साईडला हे डिझाईन केलं होतं तसंच सेम डिझाईन या साईडला पण करायचं आहे. त्याच्यासाठी ह्या जो चौकोन केलेला त्याच्या या कोपऱ्यातल्या सोनेरी मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता धाग्यामध्ये 5 सोनेरी मणी ओवून घ्यायचे. 3 आणि हे 2 5. सेम प्रोसेस आहे, जसं आपण ह्या बाजूला केलं तसंच इथे करायचं आहे. या ज्या कोपऱ्यातल्या हा जो 4 मधला जो कोपऱ्यातला मणी आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, हे मण्याभोवतीचं असं डिझाईन तयार होतं आहे. परत एकदा धाग्यामध्ये 5 मणी घ्यायचे. 2 3 आणि परत हे 2 5. या कोपऱ्यातल्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा पद्धतीने. सेम आता हे आपण पूर्ण करून घेऊयात. हे बघा, मी हे पूर्ण करून घेतलं आहे. आता आपण इथे फक्त गाठ मारून घ्यायची. मी गाठ मारून घेतली आहे, तर दोरा कट करते. आता आपल्याला या ब्रेसलेटला हुक आणि रिंग लावायची आहे. तर ही जंप रिंग घ्यायची, अशी ओपन करायची आहे ती, आणि ह्या ज्या पंचकोन आपण जो बनवलेला ह्या पंचकोनामध्ये घालायची. एका साईडला फक्त ही रिंगच राहणार आहे, दुसऱ्या बाजूला आपण हुक लावणार आहोत आणि पकडीच्या मदतीने ती बंद करून घ्यायची आणि थोडीशी लहान करायची.
अशा पद्धतीने जम्परिंग एका बाजूला लावली, तशीच आता दुसऱ्या बाजूला लावून घेऊया. त्याच्यामध्ये हुक अडकवायचं आहे. जर तुम्ही हे मापात केलं नसेल, ॲडजस्टेबल करायचं असेल, तर ती चेन मिळते ती तुम्ही इथे लावू शकता आणि त्या चेनीला मग हा हुक अडकवा. हे बघा. आणि अशा पद्धतीने आपलं हे ब्रेसलेट तयार आहे. घातल्यावर एकदम हाताचा गोल शेप घेतं, त्यामुळे ठेवल्यावर जरी कधीतरी वाटलं की शेप बरोबर नाही वाटत आहे किंवा वर खाली होतं आहे, तर घातल्यावर तसं काही होत नाही. तुम्ही बघू शकता हाताला एकदम बरोबर बसतं आहे ते. आणि हे बघा, हे बरोबर मापाचं आहे. मी बरोबर माझ्या मापाचंच केलं होतं, म्हणून चेन नाही लावली आहे. तुम्ही चेन लावून त्याला ॲडजस्टेबल करू शकता. तुम्हाला आता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवताय तेही सांगा. धन्यवाद.